यवतमाळ कर्मचारी क्रीडा मंडळ द्वारा आयोजित क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या स्पर्धेच्या आज दिनांक 20 रोजीच्या सांस्कृतिक स्पर्धेसाठी जिल्हा परिषद यवतमाळचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मंदार पत्की साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी सर स्थानापन्न व्हावं। सोबत जिल्हा परिषद यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री पंकज भोयर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं। यासोबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सन्मान्य माननीय क्रांतिताई काटोले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान स्वीकारावं। या शाळेचे प्रमुख प्राचार्य साहेबरावजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यावं। त्यासोबत आजच्या या संपूर्ण स्पर्धांचं परीक्षण करण्यासाठी जे परीक्षक सन्मान्य परीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत ते सन्मान्य श्री विकास फटिंगे सर वर्धा, माननीय श्री संदीप जिजाटे सर वर्धा, श्री शैलेशजी देशमुख सर वर्धा आणि श्री जीवन बांगडे सर वर्धा। मी यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावरती स्थानापन्न व्हावं। सर्व मान्यवरांचं जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळाच्या वतीनं तथा जिल्हा सांस्कृतिक समितीच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। रंगदेवता आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंदार पत्की साहेबांना विनंती करतो की त्यांनी रंगदेवता नटराज भगवान नटराजाचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं। सोबत माननीय पंकज पवार साहेब, माननीय काटोले मॅडम, सर्व परीक्षक वृंद आणि साहेबरावजी पवार। येत्या 3 दिवस हा सोहळा या ठिकाणी चालणार आहे। दिनांक 20, 21 आणि 22 दिनांक 20 रोजी आपण आज हास्य जत्रा, सिनेगीत आणि लोकगीत हे 3 प्रकार घेतो आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। मला सांगायला आवडेल की 1994-95 पासून सुरू झालेल्या ह्या क्रीडा स्पर्धा तब्बल आज 30-32 वर्षाचा टप्पा ओलांडत आहेत। या रंगमंचावरती सातत्याने गेल्या 30 वर्षापासून ह्या सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत। एक थोडा अपवाद कोरोना आणि मधातल्या शेतकरी आत्महत्या, दुष्काळ जी परिस्थिती महाराष्ट्रात आली होती तो 1-2 वर्षाचा कालावधी जर सोडला तर सातत्याने गेल्या 28 वर्ष या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत। अत्यंत दर्जेदार अशा स्पर्धा आपल्या या ठिकाणी होतात। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी स्वागत करतो, आपलंही स्वागत करतो आणि स्वागताकडे वळतो। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मंदार पत्की साहेब यांच्या स्वागतासाठी मी जिल्हा कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव श्री प्रकाश शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी माननीय शिवसाहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। कृपया टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करावं। या ठिकाणी आमचे आधारस्तंभ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत असे आमचे माननीय पंकज भोयर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांच्या स्वागतासाठी मी श्री सुरेश भाऊ चव्हाण यांना बोलवतो। सुरेश भाऊ साहेबांचं स्वागत करते। या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सन्माननीय क्रांतिताई काटोले मॅडम उपस्थित आहेत। मी मीनाक्षी लोखंडे मॅडम आहेत, दीपिका गुल्हाने मॅडम यांना विनंती करतो की क्रांती काटोले मॅडम यांचं त्या स्वागत करतील। दीपिका गुल्हाने मॅडम। या संस्थेचे प्रमुख प्राचार्य साहेबरावजी पवार
यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो श्री राधेश्यामजी चेले यांना. श्री विकास फटिंगे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी बोलावतो श्री तेजस्वी तिवारी यांना. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम सर फेसबुक लाईव्ह होतोय, तर ते यांच्या फेसबुक अकाउंटवरनं तो फेसबुक लाईव्ह होतोय. जे आज या ठिकाणी उपस्थित नाही ते पण आपल्या घरून बघू शकतात. ज्येष्ठ नाट्य कलावंत श्री फटिंगे सर, यानंतर श्री संदीप चिचाटे सरांच्या स्वागतासाठी मी डॉक्टर मुजाहिद यांना विनंती करतो की त्यांनी चिचाटे सरांच्या ठिकाणी स्वागत करावं. श्री शैलेश देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत, गायनाचे परीक्षक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो श्री हिरालाल राठोड यांना. श्री जीवन बांगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुष्पजित राणे सरांना विनंती करतो की त्यांनी बांगडे सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. पुष्पजित राणे सर. या ठिकाणी मान्य पत्नी साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी सर आपले जे परीक्षक उपस्थित आहेत त्यांचं एक जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ आणि सांस्कृतिक समितीच्या वतीनं एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना गौरवान्वित करावं अशी आमची इच्छा आहे. मी सरांना विनंती करतो, मान्य पत्नी साहेब, मान्य भोयर साहेब, मान्य काटोले मॅडम, मान्य साहेबरावजी, मी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पहिल्यांदा श्री विकास फटिंगे सर, ज्येष्ठ नाट्य कलावंत, हास्य जत्रा एकपात्री नाट्य प्रकाराकरिता प्रथम परीक्षक आहे सन्माननीय श्रीमान विकास वासुदेवराव फटिंगे सर वर्धा. त्यांनी मराठी विषयामध्ये एम.ए. हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते भाग्योदय फर्टिलायझर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड गुजरात नागपूर शाखेमध्ये डिव्हिजनल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. ते अस्मिता नाट्य संस्था वर्धाचे संस्थापक असून महाराष्ट्र नाट्य परिषद नागपूर येथे सहसचिव पदावर कार्यभार सांभाळतात. यानंतरचे आपले दुसरे नाट्य परीक्षक आहेत मान्य श्री संदीप चिचाटे सर वर्धा. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह द्यावं. सन्माननीय संदीप चिचाटे सर वर्धा, ते वर्धा कला महोत्सवाचे अध्यक्ष आहेत. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनलचे संचालक सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्य एकता सेवाभावी संस्था येथे अध्यक्षपदाची कमान त्यांच्या हाती आहे. आपले गायनाचे परीक्षक आहेत आणि ज्यांच्या परफॉर्मन्सने आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत श्री शैलेजी देशमुख सर वर्धा यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. सन्माननीय श्री शैलेश देशमुख सर वर्धा, त्यांची शैक्षणिक पात्रता BA B.Ed आहे. त्यांनी अखिल भारतीय संगीत गंधर्व महाविद्यालय मुंबई येथे संगीत विशारद ही पदवी पूर्ण केली आहे. ते उत्कृष्ट गायक कलावंत असून व्यावसायिक गायनात त्यांचा फार मोठा नावलौकिक आहे. यानंतरचे आपले गायनाचे परीक्षक आहेत मान्य श्री जीवनजी बांगडे सर. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा. सन्माननीय चिवट सर, ते संगीतमध्ये BA, राज्यशास्त्रामध्ये MA व तबला संगीतमध्ये विशारद आहे. प्रगती संगीत विद्यालय वर्धा या संगीत संस्थेचे ते संचालक आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांना स्थानापन्न व्हावं आणि माननीय भोयर साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळद्वारे आयोजित खेळ व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा 24-25 इथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि त्या उद्घाटक म्हणून आपल्या जिल्हा परिषदचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सर मंदार बत्ती सर इथे यांनी उद्घाटक म्हणून लाभलेले आहे. सोबतच श्रीमती काटोले मॅडम, पशुसंवर्धन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सोडी सर मुख्य लेखा वित्त अधिकारी आणि इथे सर्व उपस्थित आपण बाहेर जिल्ह्यातून जे परीक्षक म्हणून इथे आपण बोलवलेले आहे त्यांचं सुद्धा इथं आपण स्वागत केलेलं आहे. आणि इथे उपस्थित सर्व जे या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जे सहभागी स्पर्धक आणि आपले सर्व उपस्थित कर्मचारी आणि बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाला आज 1993-94 पासून सातत्यानं या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेले जातात. मधात कोरोना काळ वगळला
वगळता बाकी सर्व वर्षी सातत्याने ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. उद्या खेळ स्पर्धेचं आपल्या इथे उद्घाटन आपण करणार आहे माननीय शिवसरांच्या हस्ते. आता या सातत्याने ज्या स्पर्धा आपण आयोजित करतो त्यात कर्मचाऱ्यांचा खूप उत्स्फूर्त आपल्याला सहभाग इथे लाभतो आणि आपण कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य शासनाकडून किंवा जिल्हा परिषदचे सेस फंडमधून सुद्धा आपण या स्पर्धा आयोजित करण्यासाठी घेत नाही, तर कर्मचारी याच्यामध्ये स्वतः सहभागी होऊन वर्गणीतून या आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि या स्पर्धा आपण सातत्यानं आयोजित केलेल्या आहे आणि उत्स्फूर्तपणे आपण करत असतो. आता याच्यानंतर या स्पर्धा झाल्यानंतर आपल्याला विभागीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषद अकोला इथे आपल्या आयोजन होणार आहे. तिथे सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात आपण तिथे सहभागी होणार आहे आणि तिथे सुद्धा आपल्या जिल्हा परिषदचं सातत्याचं जे अजिंक्यपद आहे ते आपण कायम राखणार आहे. या कार्यक्रमाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर उपस्थित झाले आणि त्यांनी उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आज जे सादर होणारे कार्यक्रम आहेत त्यामध्ये अभिनय प्रकार, हास्यजत्रा, सिनेगीत, लोकगीत, उद्या युगलगीत, भावभक्तीपर गीत आणि एकल नृत्य आणि दिनांक 22ला कराओके गीत आणि समूह नृत्य अशी 3 कार्यक्रमात असे 8 प्रकार असतात. सर मला सांगायला आवडेल की आता भोयर साहेबांनी छान उल्लेख केला, गेल्या 28 वर्षामध्ये जेवढ्या काही विभागीय स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये सातत्यानं क्रीडा आणि सांस्कृतिक या दोन्ही प्रकारांमध्ये चॅम्पियनशिप यवतमाळने घेतलेली आहे. ते अत्यंत अभिमानास्पद आपल्या सगळ्यांसाठी बाब आहे. नुकतेच जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य वित्त तथा लेखाधिकारी माननीय श्री संतोष कुमार सोनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नदीम पटेल सरांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. आणि अधिक वेळ न घेता यवतमाळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मंदार पत्की साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सगळ्या कलाकारांना शुभेच्छा द्याव्या. आजच्या जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यांच्याद्वारे आयोजित सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोयार साहेब, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष सोनी साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन अधिकारी काटोले मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार, त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी आपल्याकडे जज म्हणून उपस्थित असणारे 4ही नामवंत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जिल्हा परिषदचे अविभाज्य आणि अनमोल घटक असणारे आपले जिल्हा परिषदचे कर्मचारी आणि त्यांची परिवार वृंदांनो. डेली आपल्या ऑफिसमध्ये आपण कामकाज करताना सगळं तहानभूक हरून आपण काम करत असतो. त्याच्यामध्ये अनेक वर्क रिलेटेड आपल्याला टेन्शन्स असतात, बरेचसे नाराजा होऊन जातात, बरेचसे भांडणं देखील आपण आपसात करतो. परंतु कुठेतरी जिल्हा परिषद एक परिवार म्हणून एकत्रित येण्याचा आणि ती भावबंधकी जपण्याचा आणि ती दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न आणि एक चान्स हा या सांस्कृतिक महोत्सवाद्वारे आपल्याला भेटत आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी मंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो की इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी सोहळा आयोजित केलेला आहे. तसेच मी आज आपल्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सर्वांनी क्रीडा स्पर्धांमध्ये आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये पूर्ण ताकदीने, पूर्ण मनाने त्यांचा सहभाग नोंदवावा आणि हे जिल्हा परिषदेचे आपले जे इव्हेंट्स आहेत त्यांना एक खूप मोठं सक्सेस आपण द्यावं. सांगताना आत्ताच सांगण्यात आलं की यवतमाळ जिल्हा परिषद ही सातत्याने सांस्कृतिक आणि क्रीडा
या ह्याच्यामध्ये आपण नेहमी चॅम्पियनशिप जिंकत आलेलो आहोत. माझ्या मनात अजिबातच शंका नाहीये की आपल्याकडचे लोक कलाकार आहेत, सगळ्या बाबतीत कलाकार आहेत. त्यामुळे यावेळेसची सुद्धा चॅम्पियनशिप यवतमाळकडेच येणार, याच्यात अभिनंदनापासून मी तुमचं सुरुवात करतो. आजच्या या इव्हेंटचा ऑर्गनायझेशन करण्यामध्ये सर्व आयोजक मंडळाचे, त्याचबरोबर इथलच्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि त्यांच्या टीमचे परत एकदा मी अभिनंदन आणि कौतुक करतो की इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. आणि पुढील 3 दिवस सर्वांना मनसोक्त याचा आनंद घेता यावा याकरिता जिल्हा परिषदमधून संध्याकाळी 6 मधून कोणीही निघू शकतात आणि कार्यक्रमात येऊ शकतात याची परवानगी सुद्धा सगळ्यांना मी इथूनच बसल्या देतो. पुनश्च एकदा मला या उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढील 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी 3-5 मला वाटतं 5 दिवस 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आमची सर्वांची सांस्कृतिक समितीची विनंती आहे की सरांनी 3ही दिवस आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, आमच्या कलाकारांना दाद द्यावी. मी सरांना परत तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी हा उद्घाटनाचा सोहळा थांबवतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. परीक्षकांना पण विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. जे परीक्षक आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये श्री शैलेशजी देशमुख उपस्थित आहेत. त्यांच्या गायनाने आपण या स्पर्धाची सुरुवात करू. या स्पर्धांचा एक संकेत आहे की या स्पर्धांची सुरुवात परीक्षकांच्या हस्ते, म्हणजे परीक्षकांच्या गायनाने सांस्कृतिक समितीचे प्रमुख आणि जिल्हा परिषद यवतमाळचे सर्वांचे पालन करते मुख्य कार्यकारी अधिकारी हे दरवर्षी करत असतात. मी साहेबांना मागे पण विनंती केली सरांना की सर पण गाणं गातील, आपण त्यांना सर्वांना विनंती करू आज, उद्या किंवा परवा. तर मी देशमुख सरांना विनंती करतो की सर कृपया आपण आपल्या गायनाने सुरुवात करूया. मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या. एकदा देशमुख सरांसाठी सर्वांनी जोराने टाळ्या द्या. या ठिकाणी आपला वाद्यवृंद कलावंत जो आहे, सगळं वाद्यवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण थोड्या वेळाने स्वागत करणार आहोत. वाद्यवृंद तयार आहे. मी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. आणि देशमुख सरांना बांगडे सर साथ देतील. मी बांगडे सरांना विनंती करतो की कृपया त्यांना आपण तबल्यावरती साथ सांगत करावी. यानंतरच्या सूत्रसंचालनासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो डॉक्टर सय्यद मुजाहिद यांना. जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ द्वारा आयोजित आजच्या या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आणि या सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमचे पालक आदरणीय श्री मंदारजी पत्की साहेब इथं उपस्थित झाले. त्यांचं मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की मैं कहाँ रुकता हूँ अर्श व फर्श की आवाज़ से,
मैं कहाँ रुकता हूँ अर्श व फर्श की आवाज से, मुझे तो जाना है बहुत ऊंचा हदे परवाज से. असे व्यक्तिमत्व आमचे पालक आदरणीय श्री मंदारजी पत्की साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, तसेच श्री पंकजी भोया साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद यवतमाळ, तसेच रसाळ मॅडम, सोनी साहेब, श्री पवार साहेब, काटोले मॅडम, या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हॅलो हॅलो. मैं तेरी मस्त निगाह का मैं तेरी मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा. होश आया तो कह दूंगा मुझे होश नहीं. अब मैं समझा समझा तेरी मस्त निगाही का भरम. अब मैं समझा तेरी मस्त निगाही का भरम. तूने जो कह दिया तो मुझे होश नहीं है. चुपके रात दिन आंसू बहाना याद है. चुपके रात दिन आंसू बहाना याद है. हम अब तक
जमाना याद है, चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है। हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है, चुपके रात दिन आंसू बहाना याद। चोरी चोरी हमसे तुम आकर मिले थे जिस जगह, चोरी 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 हमसे तुम आकर मिले थे जिस जगह, मुझसे गुजरी पर अब तक वो ठिकाना याद है। हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है, चुपके रात दिन आंसू बहाना याद है। आखिरी अंतर है, दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए, दोपहर की दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिए, ओ तेरा नंगे पाँव आना याद है, हमको अब तक आशिकी का ओ जमाना याद है, चुपके रात दिन आंसू बहाना याद है।
सर्वांचे खूप आभार. बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब. मैं मुस्कुरा रहा था कि तुम याद आ गए. मैं मुस्कुरा रहा था कि तुम याद आ गए. मैं जहर खा रहा था कि तुम याद आ गए. कल शाम छत पे मीर तकी मीर की गजल. कल शाम छत पे मीर तकी मीर की गजल मैं गुनगुना रहा था कि तुम याद आ गए. ऐसे हमारे परीक्षक आदरणीय श्री शैलेश देशमुख सर और आदरणीय श्री जीवन बांगड़े सर ने अपनी कला, अपनी हुनर का यहाँ पे छोटा सा परिचय दिया. अब सभी प्रेक्षक और सभी पार्टिसिपेंट समझ गए होंगे कि उनकी कला को यहाँ पे पूरा पूरा न्याय मिलेगा और उनके साथ में पूरा पूरा इंसाफ किया जाएगा. जिसके जो हुनर है, जिसका जो कला है, जिसके अंदर जो दम है, उसी की बेस पर उनको गुणांकन किया जाएगा. जिला परिषद यवतमाळ सांस्कृतिक समिति द्वारा आयोजित सांस्कृतिक स्पर्धा. चलिए साथियों, अब इस कंपटीशन का स्पर्धा की पहले राउंड की हम शुरुआत करते हैं कि डरना नहीं है किसी के भी पैरों के नाप से. डरना नहीं है किसी के भी पैरों के नाप से. आखिर में पुण्य जीत ही जाएगा पाप से. कृष्णा ने गीता में कहा अर्जुन से बस यही. गीता में कृष्णा ने कहा अर्जुन से बस यही. पहली लड़ाई जीतनी है अपने आप से. पहली लड़ाई जीतनी है अब से अपने आप से. चलिए साथियों, सबसे पहले मैं आवाज देता हूं पंचायत समिति नेर से श्रीमती उमा कामड़े मैडम को सिने गीत के लिए. बोल है लंबी जुदाई. इसके बाद पंचायत समिति घाटन जी सिने गीत हेमलता फूल झले, ये मैडम तैयार रहे. उसके बाद पंचायत समिति झरी से लोकगीत के लिए गणेश श्रीराम सर तैयार रहे. हेलो 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 हेलो
पण हॅलो हॅलो निवेदक यांना विनंती आहे की त्यांनी स्पर्धकाचं नाव, पंचायत समितीचं नाव आणि गाण्याची बोल हे दोनदा अनाऊन्स करायचं. आणि स्पर्धकांना विनंती आहे की स्पर्धकांना जी वेळ दिलेली आहे त्याचं त्यांनी तंतोतंत पालन करायचं. तुझे मिलंदी कोई